नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. पूर्व द्रुतगती महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या 3 हातनाका सिग्नल परिसरात अंध आणि अपंगांना रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू झाल्यास अंधांना आवाज ऐकू जाणार आहे, त्यामुळे रस्ता ओलांडणे त्यांना सोपे होणार आहे. तर अपंगांसाठी देखील इथे पदपथ बनवण्यात आले आहेत. या सुगम्य सिग्नलचे उद्घाटन काल झाले. अंध अपंगांनी या सुगम्य सिग्नलबाबत समाधान व्यक्त केले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील 3 हातनाका चौक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या चौकातून मुलुंड, वागळे स्टेट, नौपाडा, हरिनिवास, घोडबंदरच्या दिशेने वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे दिवसाला हजारो हलकी आणि जड वाहने या मार्गावरून वाहतूक करतात. 3 हातनाका भागात रहिवासी आणि वाणिज्य क्षेत्र आहे, त्यामुळे सिग्नल परिसरातून पादचाऱ्यांचीही वर्दळ असते. यात अंध आणि अपंग व्यक्तींचाही समावेश असतो. 3 हातनाका हा सिग्नल ठाण्यातील सर्वात मोठ्या सिग्नलपैकी एक आहे. रस्ता ओलांडत असताना अंध आणि अपंगांना बहुतांश वेळा इतरांचा आधार घ्यावा लागतो. या प्रकारामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी आता अंध आणि अपंगांसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आले. या यंत्रणेला सुगम्य सिग्नल असे नाव देण्यात आले. काल या सुगम्य सिग्नलचे उद्घाटन वाहतूक पोलीस आणि अंध अपंग व्यक्तींकडून करण्यात आले. त्यांनी या सिग्नलबाबत समाधान व्यक्त केले. सिग्नल सुरू झाल्याने अपंग किंवा अंध व्यक्तींना रस्ता ओलांडत असताना विशिष्ट आवाज ऐकू येणार आहे. तसे अपंग व्यक्ती आणि पायाच्या स्नायूचे किंवा पायाचे इतर आजार असलेल्या व्यक्तींना रस्ता ओलांडता यावा यासाठी पदपथ तयार करून चढ उतार असलेला भागही तयार केला आहे. त्यामुळे अंध अपंगांसह इतर वृद्ध पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे 31 जुलैला निवृत्त झाले, परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे की त्यांनी निवृत्तीपूर्वी अनेक फाईलवर सह्या करून त्या मंजूर केल्यात. राजकीय दबावापोटी हा प्रकार झाला असून या सर्व फाईलबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन 31 जुलैला त्यांच्या 2 फाईल मंजूर करून घेतल्यात अशी माहिती आमच्याकडे आहे, असेही जाधव म्हणाले. राज्यातील सत्ता बदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारीपदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिंगारे यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. तर नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्याने यांची बदली झाली असल्याची चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगले चर्चेत झाले होते. 31 जुलैला अशोक शिंगारे हे देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फाईलवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी आरोप केले. अविनाश जाधव म्हणाले की निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे 2 दिवस फक्त सह्या करत होते. ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते? इतके वर्ष ते ठाण्यात होते, त्यावेळी त्यांनी या सह्या का केल्या नाहीत असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत, असेही जाधव म्हणाले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, असेही जाधव म्हणाले. लोढा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. मंगलप्रभात लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशाला गेले होते? ते फाईल मंजुरीसाठी गेले होते का, याची देखील चौकशी व्हावी, असे जाधव म्हणाले. भिवंडीतील कशेळी खाडीत एकजण बुडाला असल्याची माहिती रविवारी उघडकीस आली. या व्यक्तीचे शोधकार्य भिवंडी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने गेले 7 ते 8 तासापासून सुरू होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. राजेश कुमार दुबे असे कशेळी खाडीत बुडालेल्या व्यक्तीचे नाव होते. ते ठाणे शहरातील काजूवाडी परिसरात राहतात. बाळकुम अग्निशमन केंद्राला मिळालेल्या माहितीनुसार राजेश कुमार दुबे यांनी रविवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत उडी मारली. ही माहिती मिळताच ठाणे पोलीस अधिकारी, कर्मचारी, नारपोली पोलीस कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान 1 वाहनासह, ठाणे अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहनासह, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनास्थळी बोटीच्या साहाय्याने खाडीमध्ये
भिवंडी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी गेल्या 7 ते 8 तासापासून शोधकार्य सुरू केले आहे, मात्र त्यांचा अद्याप मृतदेह सापडलेला नाही. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर येथे ऋतू एन्क्लेव्ह या गृहसंकुल आहे. या गृहसंकुलात 17 जुलैला वृक्ष छाटणी केली जात होती. त्यावेळी अत्यंत निष्काळजीपणे छाटणी झाल्याने वृक्षावरील पक्षी, पिले मरण पावली होती. त्यांची घरटीही पडली. ही छाटणी ऋतू एन्क्लेव्ह फेडरेशनने मंजूर केली होती आणि त्यांच्या नेमलेल्या कंत्राटदारांनी ती केली. या 100हून अधिक पक्षी, पिल्ले आणि अंड्यामध्ये असलेले पक्षी मरण पावले किंवा जखमी झाल्याची पुष्टी झाली, असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. वन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला, परंतु कायद्याचे स्पष्ट उल्लंघन होऊनही सरकारी यंत्रणांनी अद्याप ठोस कारवाई केली नाही, असा दावा करत ठाणे ग्रीन कलेक्टिव्ह आणि माय पाल फाउंडेशन पर्यावरण कार्यकर्त्यांनी मुख्य वनरक्षक आणि विभागीय वन अधिकारी तसेच ठाणे महापालिका आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियमन 1972चे उल्लंघन झाल्याचे त्यांनी नमूद केले, जो संरक्षित पक्ष्यांना किंवा त्यांच्या घट्यांना इजा करण्यास मनाई करतो आणि गुन्हेगारीसाठी तुरुंगवास आणि अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद करतो. त्यांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या तरतुदीचाही संदर्भ दिलाय, ज्यानुसार अशा निर्दयी पद्धतीने प्राण्यांना हानी पोहोचवणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना मिळतो. छाटणीपूर्वी वन विभागाची कोणतीही पूर्वसूचना झाली नाही, कोणतेही पर्यावरणीय मूल्यांकन झाले नाही आणि शेकडो सक्रिय घरट्यांच्या अस्तित्वाची माहिती दिली गेली नाही, ज्यामुळे अपरिवर्तनीय पर्यावरणीय नुकसान झाले, असा आरोप संघटनाचा आहे. गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि कंत्राटदार यांच्या विरोधात तात्काळ प्रथम खबरी अहवाल नोंदवण्याची, मंजुरी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची आणि अजामीनपात्र तरतुदीप्रमाणे कठोरपणे लागू करण्याची मागणी केली. तसेच पर्यावरणीय पुनर्रचना, कृत्रिम घरटी भरपाईसाठी स्थानिक प्रजातीची झाडे लावणे आणि सोसायटीमध्ये अनिवार्य जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुमारे 1.5 लाख गोविंदाचा विमा उतरवण्यासाठी निधी वितरित केला आहे. मात्र सध्या सुरू असलेली विमा नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन मार्फत होत असून ही असोसिएशन बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप दहीहंडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने हजारो गोविंदा पथके विम्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असून विमा नोंदणीसाठी पूर्वीप्रमाणे एक खिडकी योजना तातडीने राबवावी अशी मागणी केली. ही सरकारची योजना असली तरी शासनाच्या आदेशात कुठेही नमूद नसताना महाराष्ट्र राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशन मार्फत गोविंदाचे विमा अर्ज QR कोडसारख्या तांत्रिक माध्यमातून भरून घेतले जात आहेत. मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्यामुळे अर्ज भरणे पूर्ण होत नसल्याचा आरोप दहीहंडी असोसिएशनचे सचिव कमलेश भोईर यांनी केला आहे. तर दहीहंडीला 12 दिवस उरलेत. विम्याचा कालावधी हा दहीहंडीचा सराव ते दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत असतो. बहुतेक पथकांचे सराव गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेत. सुदैवाने अजून कुणालाही दुखापत झालेली नाही, परंतु विम्याच्या या किचकट ऑनलाईन पद्धतीमुळे अर्ज भरण्यात अडचण निर्माण होते. जर सरावाच्या काळात कुणाला काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष समीर पेंढारे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशन या संस्थेचा कारभार नियमाला धरून नाही, संस्थेचा चेंज रिपोर्ट नाही, कागदपत्रांमध्ये देखील खूप गोंधळ आहे. अशा बोगस संस्थेच्या विरोधात आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. या संस्थेच्या कारभाराविरोधात आम्ही न्यायालयातही दाद मागणार असल्याचे दहीहंडी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार गौरव शर्मा यांनी सांगितले.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.